स्वच्छ हवा म्हणजे काय? तर जेव्हा आपण स्वच्छ हवा म्हणतो, तेव्हा 78% हा नायट्रोजन असतो आणि 21% ऑक्सिजन असतो आणि उरलेला 1% जो आहे, त्याच्यात आपलं कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ, बाष्प वगैरे हे सगळे घटक येतात. पण आता कारखानदारी वाढली, वाहतूक वाढलंय, त्याच्यातून येणारे धूर वाढलेत, ह्याच्यामुळे विविध प्रदूषकं आता हवेत सोडली जातात. तर युनायटेड स्टेट एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीनी 6 निकष प्रदूषकं म्हणून जाहीर केलेली आहेत आणि त्यांची नावं आहेत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, त्याच्यानंतर ओझोन, PM10, PM2.5 आणि शिस. आता PM10 आणि PM2.5 म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर हे धुलीकण आहेत, ज्यांची साईज 10 मायक्रॉन आणि 2.5 मायक्रॉन आहे. आणि हे धुलीकण जेव्हा श्वसन मार्गातर्फे आपल्या फुफ्फुसात जातात, तेव्हा आपल्याला श्वसनाचे त्रास सुरू होतात. हवा प्रदूषित होण्यासाठी मानवाचा त्याच्यामध्ये कितपत वाटा असतो? बरोबर आहे हा तुमचा प्रश्न. कारण का निसर्ग निर्मित सुद्धा प्रदूषण होतच असतं. म्हणजे भूकंप होणे, ज्वालामुखीचा उद्रेक, धुळीची वादळं, जंगलात वणवे लागणे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात, तेव्हा ती प्रदूषकं मिसळतच असतात पर्यावरणात. परंतु मानवनिर्मित हल्ली काय झालेलं आहे, कारखानदारी वाढली आहे, शहरीकरण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे वाहतुकीची म्हणजे जी काही आपण वाहनं वापरतो, त्या वाहनांची संख्या इतकी प्रचंड मोठी झाली आहे, की त्याच्यातून बाहेर पडणारे जे धूर आहेत, शेतीसाठी वापरण्यात येणारे आपली जी काही इन्सेक्टिसाइड असू द्यात किंवा जमिनीसाठी आपण वापरत असलेली फर्टिलायझर्स असू द्या, या सगळ्या गोष्टींमुळे प्रदूषण वाढलेलं आहे. तर नैसर्गिक जे प्रदूषण आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही, पण मानवनिर्मित जो आहे त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो.